नमस्कार मंडळी, शिर्याचे कथाविश्व या कथामालिकेत आजच्या कथेचं नाव आहे रिकामी कूस. लेखक अज्ञात. दार धाडकन बंद झालं आणि त्या क्षणी माझी दुनिया पण बंद झाली. तू या घरात एक दिवसही राहणार नाहीस, ऐकलंस ना? सासूबाईंचा आवाज संपूर्ण वाडीत घुमत होता. मी क्षणभर थबकले, पण मग हळूच माझ्या सुटकेसची चेन लावली आणि एक शब्दही न बोलता बाहेर पडले. बाहेर मुसळधार पाऊस होता, अगदी तसाच जसा मी पहिल्यांदा नवरी म्हणून या घरात आले तेव्हा होता तसाच. फरक एवढाच, तेव्हा सगळ्यांच्या नजरेत प्रेम होतं, आज तिरस्कार. मी, शालिनी. लग्नाला 5 वर्ष झाली होती. मी आणि रवी एक साधं मध्यमवर्गीय जोडपं. तो नोकरी करत होता, मी घर सांभाळत होते. सगळं ठीक चाललं होतं, फक्त एक कमतरता सोडून, माझी रिकामी कूस. दर महिन्याला तोच प्रश्न. डॉक्टरला दाखवलंस ना? हो, रिपोर्ट सर्व नॉर्मल आहेत. मग पोरगं का नाही होत? मी हसून उत्तर द्यायचे, पण आतल्या आत कुठेतरी चिरत होतं. हळूहळू सासूबाईंचं वागणं बदलू लागलं. ज्या हाताची खीर खाऊन त्या खुश व्हायच्या, त्या आता म्हणायच्या, हे सगळं बनवून काय उपयोग, ओटी तर रिकामीच आहे. रवी मध्ये पडायचा, समजावायचा, पण त्यांचं मन बदलत नव्हतं. मला नातू हवा, नात नाही, हे त्यांचं शेवटचं वाक्य असायचं. मी किती देवदेव केले, किती व्रतं ठेवली, किती डॉक्टर बदलले, पण रिपोर्ट्स नेहमी नॉर्मल. मग चूक कुठे? एक दिवस डॉक्टरांनी शांतपणे सांगितलं, दोघांनी मिळून टेस्ट करायला हवी. रवीला घेऊन गेले आणि त्या दिवशी माझी दुनिया पूर्णपणे बदलली. समस्या रवीमध्येच होती. तो कधीच बाप बनू शकणार नाही, डॉक्टर म्हणाले. रवी शांत. मी त्याचा हात धरून म्हणाले, काही होत नाही, आपण बाळ ॲडॉप्ट करू. पण सासूबाईंना हे मान्य नव्हतं. त्यांना कळताच त्यांनी मला स्वयंपाकघरात कोपऱ्यात पकडलं. सांग, खरं सांग, माझ्या मुलातच कमी आहे ना? मी थरथरले आणि मग चापट. कान सुन्न झाले. बेशरम, माझ्या मुलाची आबरू घालवणार, बाहेर निघ. मी रडत रवीला सगळं सांगितलं. त्याची पुन्हा तीच ओळ, आईला थोडा वेळ दे. 5 वर्ष वेळ देऊन मी थकले होते, पण आता तर मला अपशकुनी म्हणू लागल्या. पूजेच्या वेळी अंगणातही येऊ देत नव्हत्या. जिची कूस रिकामी, तिने देवीची पूजा करू नये. मी हसायचे, पण आतून दररोज मरत होते. एके दिवशी सासूबाईंची तब्येत अचानक बिघडली. हार्ट अटॅक. मी धावपळ करून डॉक्टर आणले, औषधं दिली, रात्रभर त्यांच्या डोक्याशी बसले. सकाळी त्यांनी डोळे उघडले, पण म्हणाल्या, कशाला केलंस हे सगळं, मरू दिलं असतंस. माझ्या डोळ्यात पाणी. तुम्ही माझ्यासाठी आईसारखे आहात. त्या वळून म्हणाल्या, आई नाही, माझी शिक्षा आहेस तू. काही दिवसांनी रवीचं ट्रान्सफर झालं. तो मला म्हणाला, आईला इथेच राहू दे. मी नकार दिला. आई एकटी राहणार नाही. पण त्या स्वतःच म्हणाल्या, मला वांझोटी सून नको, निघा. तरी मी रोज फोन करायचे, आई काही हवं आहे का? नको तुझी खोटी माया. 3 महिने गेले. अचानक फोन. सासूबाई पाय घसरून पडल्या. आम्ही धावत पोहोचलो, पण उशीर झाला होता. त्यांच्या खोलीत मला एक छोटा डबा मिळाला. त्यात एक पत्र थरथरत्या अक्षरात लिहिलेलं, शालिनी, जर तू हे वाचत आहेस तर मी या जगात नाही. तू माझं मन खूप दुखावलंस असं मी समजत होते, पण खरी चूक माझीच होती. त्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं की कमी रवीमध्ये आहे, तरी तू कुणालाच सांगितलं नाहीस. माझ्या मुलाला वाचवलंस. मी तुझ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीतसुद्धा दोष शोधला. आता समजतंय, तूच या घराची खरी मुलगी होतीस. कधी तुझी कूस उजवलीस तर मला माफ कर. मी पत्र छातीशी धरून रडत बसले. काही वर्षांनी मी आणि रवीनं एका छोट्या गोंडस मुलीला दत्तक घेतलं, अनाया. तिच्या छोट्या हातांनी माझ्या गालाला स्पर्श केला आणि वाटलं सासूच्या सगळ्या शापांचं रूपांतर आशीर्वादात झालं. आजही त्यांच्या पुण्यतिथीला तेच पत्र वाचून दिवा लावते. दिव्याच्या ज्योतीत मला त्यांचा चेहरा दिसतो हसताना. जणू म्हणतात, आता तुझी कूस रिकामी राहिली नाही बाळा. कधी कधी तिरस्काराची भिंत उशिरा का होईना
पण प्रेमाच्या माऱ्याने नक्कीच कोसळते.